आज आपण कोनिकल पेंडुलम हा टॉपिक पाहणार. स्टँडर्ड 12th चॅप्टर इज रोटेशनल डायनामिक्स. मग आता नेमका कोनिकल पेंडुलम असतो काय? पेंडुलमचे दोन प्रकार आपल्या सिलेबसमध्ये, एक असतो सिंपल पेंडुलम, दुसरा आहे कोनिकल पेंडुलम. सो द अरेंजमेंट इन विच heavy metal bob it is suspended to rigid support by means of lightweight inextensible string and it is allowed to perform circular motion in a horizontal plane. म्हणजे समजा हा रिजिड सपोर्ट आहे, या रिजिड सपोर्टला आपण एक दोरा बांधला आणि फ्री एंडला, दोऱ्याच्या फ्री एंडला इथे एक हेवी मेटल बॉब अटॅच केला आणि याला विशिष्ट एका अँगलने इन्क्लाइन केलं आणि इथे व्हेलॉसिटी दिली. कोणत्या डायरेक्शनने? या डायरेक्शनने किंवा या डायरेक्शन व्हेलॉसिटी दिली. मग व्हेलॉसिटी दिल्यानंतर काय होईल? इट विल बी अलाउड टू परफॉर्म सर्क्युलर मोशन इन अ होरिझॉन्टल प्लेन. तो असा प्लेनमध्ये, या प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन करेल. मग असं सर्क्युलर मोशन होताना कोन लाईक स्ट्रक्चर तयार होईल, म्हणून याला कोनिकल पेंडुलम म्हणायचं. सिंपल पेंडुलममध्ये काय होते? अरेंजमेंट हीच असते, परंतु हा जो मेटल बॉब आहे हा टू अँड फ्रो मोशन करतो अबाउट इट्स मीन पोझिशन इन अ स्ट्रेट पाथ इन दिस वे और ऑन अ कर्वेचर. तिथे सर्क्युलर मोशन नाही होत, इथे सर्क्युलर मोशन होते इन दिस वे. सो दिस इज कोनिकल पेंडुलम. सो सपोज ॲट दिस मीन पोझिशन एच इज हाईट. मग आता ज्या वेळेला हा या बाजूला जाईल इकडे, हिअर देर विल बी स्लँट हाईट, त्याला आपण एल म्हणू. आणि हा जो मेटल बॉब आहे हा सर्क्युलर मोशन करतो आहे. तर सर्क्युलर मोशन करत असताना ही जी रेडियस आहे, समजा ही स्मॉल आर तयार झाली. आता या अरेंजमेंटमध्ये म्हणजे या कोनिकल पेंडुलममध्ये जवळपास 4 ते 5 फॉर्म्युले तयार होतात आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम्स आहेत. तर आपण पहिला फॉर्म्युला पाहू टेन्शनचा. टेन्शन इन द स्ट्रिंग in conical pendulum. Tension in the string in conical pendulum. So when this metal bob it is performing such type of circular motion, tension T is acting along the string towards rigid support. Tension ही वेक्टर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या. टेन्शन इज जस्ट लाईक अ फोर्स. आणि कोणत्या बाजूला ऍक्ट होतो? तो असा अपवर्ड डायरेक्शनला, तो इन्क्लाइन आहे. म्हणून या टी चे दोन कंपोनंट आपल्याला घ्यावे लागतील. T can be resolved into two component. One is T cos theta, other is T sin theta. लक्षात घ्या, T cos theta, T sin theta in this way. मग हा अँगल थिटा आहे म्हणून हा अँगल थिटा तयार झाला. या दोन पॅरलल लाईन झाल्या आणि इथे आपण इंटरसेक्ट केला. मग हा थिटा आहे तर हा थिटा असेल. मग हा थिटा आहे म्हणून इथला कंपोनंट तयार होईल T cos theta आणि हा कंपोनंट तयार होईल टी साइन थिटा. आता डायग्रामकडे केअरफुली पहा. टी कॉस थिटा इट इज बॅलन्स बाय अनदर फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन दिस मेटल बॉब. इट इज नथिंग बट वेट. याचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होते mg. अँड टी साइन थिटा इट इज बॅलन्स बाय सेंट्रिफ्युगल फोर्स. सर्क्युलर मोशन सुरू आहे and if it is performing this circular motion with constant speed then centripetal force is equal to centrifugal force. मग या बाजूला जो ऍक्ट होतो तो सेंट्रिफ्युगल फोर्स इट इज गिव्हन बाय फॉर्म्युला mv²/r. तो याला बॅलन्स करेल. म्हणजे दोन इक्वेशन आपण लिहू शकतो. टी साइन थिटा इज इक्वल टू mv²/r बॅलन्स बाय सेंट्रिफ्युगल फोर्स, इक्वेशन 1, अँड टी कॉस थिटा इज बॅलन्स बाय mg. T cos theta is equal to mg, इक्वेशन 2. मला इथे काढायचं आहे टेन्शन. तर टेन्शन इन द स्ट्रिंग काढत असताना अगोदर इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 हे ऑपरेशन करा. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 असं केलं तर टी कॅन्सल होऊन जाईल. टी कॅन्सल होऊन जाईल, जे काढायचं ते मिळणार नाही. कॅन्सल दिस. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग हे ऑपरेशन करा. म्हणजे टी जसाच तसा राहील इक्वेशनमध्ये आणि टीची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येईल. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 and 2 याचा स्क्वेअर घ्या, याचा स्क्वेअर घ्या, दोघांना ॲड करा.
म्हणजे टी मिळेल. जर इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 केलं तर टी कॅन्सल होईल, तुम्हाला टी मिळणार नाही. सो टी स्क्वेअर कॉमन इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतो इज इक्वल टू एम स्क्वेअर स्क्वेअरिंग असल्यामुळे व्ही रेज टू पॉवर 4 अपॉन आर स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर जी स्क्वेअर. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग हे ऑपरेशन आपण केलं. टी स्क्वेअर हा झाला 1 इज इक्वल टू, मी इथे एक ॲडजस्टमेंट करतो, एम जी स्क्वेअर कॉमन घेतो, म्हणजे इथे तुम्हाला इथे जी स्क्वेअर घ्यावं लागेल, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय जी स्क्वेअर फॉर दिस. सो एम स्क्वेअर जी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय राहील व्ही रेज टू पॉवर 4. आता हा जी स्क्वेअर याच्यामधून काढला म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी स्क्वेअर राहील, इथे आर स्क्वेअर जी स्क्वेअर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, हीच टर्म मिळेल, प्लस कॉमन घेतलेला असल्यामुळे इथे 1 टी स्क्वेअर आपल्याला टी फाइंड आउट करायचा आहे, मग याला स्क्वेअर रूटमध्ये घेऊन टाका. टी इज इक्वल टू एम स्क्वेअर जी स्क्वेअर म्हणजे एम जी झाला, स्क्वेअर रूट ऑफ 1 अगोदर घेतो मी 1 प्लस ॲडजस्टमेंट करतो व्ही स्क्वेअर अपॉन आर जी स्क्वेअर. व्ही स्क्वेअर व्ही रेज टू पॉवर 4 आर स्क्वेअर जी स्क्वेअर, या टर्मचा स्क्वेअर म्हणजे हेच आहे. सो टी इज इक्वल टू एम जी स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस, आता पहा व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, या इक्वेशनकडे पहा, या दोन इक्वेशनकडे. जर मी इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 केलं, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2, तर हा टी टी कॅन्सल होतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा होईल, हा एम एम कॅन्सल होईल, वी गेट व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, आणि हीच व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करता येईल, म्हणजे टॅन थिटा इज नथिंग बट व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मग इथे घेतो मी टॅन स्क्वेअर थिटा, कारण हा स्क्वेअर आहे ना, टॅन स्क्वेअर थिटा. सो टी इज इक्वल टू एम जी स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला सेक स्क्वेअर थिटा, आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं म्हणजे हा होईल सेक थिटा, आणि सेक थिटा असतो 1 अपॉन कॉस थिटा, म्हणजे टी इज इक्वल टू एम जी अपॉन कॉस थिटा. हा फॉर्म्युला तुम्हाला टेन्शनचा मिळेल. या डायग्रामकडे पहा, कॉस थिटाची किंमत आणखी सबस्टिट्यूट करता येईल आपल्याला. फ्रॉम दिस फिगर कॉस थिटा इज इक्वल टू एच बाय एल, एच बाय एल सबस्टिट्यूट हियर. सो टी इज इक्वल टू एम जी, एल वरती बाय एच, एम जी एल बाय एच. पुन्हा एच ची व्हॅल्यू, ट्रँगल दिसतो हा, दिस इज अ ट्रँगल, हायपोटेनस, बेस, हाईट, म्हणजे एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. सो एच स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. सो एच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला मिळाला तुम्हाला टेन्शनचा. आता दुसरं प्रॉब्लेम याच्यावरती असं असू शकते की फाइंड आउट धिस अँगल फ्रॉम दिस वर्टिकल, हा अँगल फाइंड आउट करा. तर ऑलरेडी आपण टॅन थिटा काढून ठेवलेला आहे, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दुसरा फॉर्म्युला मिळाला तुम्हाला. आता इथे ऑब्जेक्टिव्हमध्ये असे प्रश्न विचारले जातात, इफ थिटा इज 90 डिग्री, म्हणजे हा जो मेटल बॉब आहे हा इथे झाला होरिझॉन्टल. जर थिटा 90 डिग्री असेल तर व्हेलॉसिटी जी आहे, त्याचं टेन्शन जे आहे ते आपल्याला 90 डिग्री अँगल सबस्टिट्यूट करून फाइंड आउट करता येईल. tan 90 इन्फिनिटी, दॅट मीन्स व्हेलॉसिटी विल बी इन्फिनिटी. आता
याच फॉर्म्युल्यामध्ये आणखी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जे टॅन थिटा. मग व्ही इज इक्वल टू काय होईल, अंडर रूट आर जे टॅन थिटा. व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जे टॅन थिटा. द लिनियर स्पीड ऑफ दिस मेटल बॉल इट विल बी अंडर रूट आर जे टॅन थिटा. हे अगोदर सुद्धा आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये मिळालेलं आहे. आता मी काय करतो, इथे व्ही ची किंमत टाकतो. व्ही ची व्हॅल्यू आर ओमेगा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ व्ही, आर ओमेगा. हा स्क्वेअर रूट आहे म्हणून मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करून टाकतो. म्हणजे आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. एक आर कॅन्सल. आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी टॅन थिटा. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी टॅन थिटा बाय आर. जी टॅन थिटा बाय आर. टॅन थिटाची व्हॅल्यू याच्यावरून काढता येईल. टॅन थिटा आर बाय एच. टॅन थिटा इज नथिंग बट आर बाय एच. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आर बाय एच अपॉन आर. आर आर कॅन्सल. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी बाय एच. and omega is nothing but 2 pi upon t. 2 pi upon t. मग स्क्वेअर रूट घेऊन टाकायला. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी बाय एच. ओमेगाची व्हॅल्यू असते 2 pi upon t इज इक्वल टू अंडर रूट जी बाय एच. सो अगेन वी गेट वन इम्पॉर्टंट रिझल्ट. t इज इक्वल टू 2 pi अंडर रूट. हा इथे गेला, हा इथे गेला. एच बाय जी. एच बाय जी. इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका. हा सिम्बॉल पण टी आहे, हा सिम्बॉल पण टी आहे. हा टी म्हणजे टेन्शन आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. आणि हा टी म्हणजे पिरियड आहे, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. कन्फ्युजन टाळायचं. सो व्हॉट वी गेट, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एच अपॉन जी. एचला तुम्ही एल कॉस थिटा पण लिहू शकता इथे फ्रॉम दिस ट्रायंगल. टी इज इक्वल टू 2 पाय L cos theta by G. This is very important result. Period of conical pendulum is equal to 2 pi under root L cos theta by G.